मित्रांनो, आज जो घटक आपण शिकणार आहोत तो म्हणजे व्हॉइस आणि हा घटक परीक्षेसाठी फार महत्त्वाचा आहे. व्हॉइस दोन पद्धतीमध्ये मोडते. व्हॉइस म्हणजेच एक प्रकारे वाक्यरचना जी बोलली जाते ती दोन पद्धतीने बोलली जाते. एक म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस ज्यामध्ये कर्त्यावर विशेष भर असतो आणि दुसरी म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस ज्यामध्ये कर्मावर विशेष भर असतो. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कर्त्यानुसार क्रियापदाचे वचन व पर्सन बदलते, तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जो ऑब्जेक्ट असतो, जो कर्म असतो तोच कर्ता बनतो आणि त्यानुसार क्रियापदाचे वचन व पर्सन बदलते. व्हॉइसमध्ये दोन प्रकार आहेत. पहिलं ॲक्टिव्ह व्हॉइस. यामध्ये सब्जेक्ट इज द डूअर ऑफ द ॲक्शन. म्हणजे कर्ता हा क्रिया करणारा असतो. याला ओळखायचं असेल तर सोप्यात सोपी पद्धत लक्षात ठेवायचं ते म्हणजे बीच्या रूपानंतर V3 नसते, म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप नसते. ही याची सोपी पद्धत आहे. म्हणजे बीच्या रूपानंतर V3 नसते ते झालं ॲक्टिव्ह व्हॉइस आणि बीच्या रूपानंतर मग ते बीचं रूप हेल्पिंग वर्ब असो का बीचं रूप मेन वर्ब असो त्याच्यानंतर पुन्हा जर V3 येत असेल तर ते पॅसिव्ह व्हॉइस समजावे आणि येत नसेल तर ते ॲक्टिव्ह व्हॉइस समजावे. म्हणजे इथं कर्त्याच्याच वचन व पर्सननुसार काय होणार आहे, क्रियापद बदलणार आहे. म्हणजे कर्त्याला महत्व आहे, लक्षात ठेवायचं. एक. दुसरं पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्ट म्हणजे थोडक्यात तो सब्जेक्ट नसतोच, तो वाक्यातल्या आधीच्या वाक्यातला कोण असतो, तो ऑब्जेक्ट असतो. मग ऑब्जेक्ट इथं कशामध्ये काम करतो, इथं सब्जेक्टमध्ये, सब्जेक्ट केसमध्ये येतो. सब्जेक्ट इज ॲक्टेड अपॉन बाय एन एजंट. जो क्रिया करतो तो, म्हणजे इथं कर्त्यावरच, थोडक्यामध्ये कर्मरूपी कर्त्यावरच क्रिया केली जाते. ते झाले पॅसिव्ह व्हॉइस. याला ओळखायची सोपी पद्धत बीच्या रूपानंतर V3 येते. म्हणजे V3 जर आले तर समजायचं की हे कोण झालंय, पॅसिव्ह व्हॉइस. मग बीची रूपे थोडीशी माहीत करून घ्या ना. बीची रूपेमध्ये बघा बरं, एम, इज, आर, पास्टमध्ये वॉज, वर, मॉडेल सोबत वापरलं जाईल ते म्हणजे बी. हे मेन वर्बचं काम करणार आहे. बीला ING लागलं हे कंटिन्युअस टेन्समध्ये मेन वर्बचं काम करणार आहे आणि बीन हे परफेक्टचं काम करणार आहे. बघा, हे प्रेझेंटमध्ये, हे पास्टमध्ये, हे इन्फिनिटिव्हमध्ये, हे तुमचं कंटिन्युअसमध्ये आणि हे झालं त्याचं परफेक्टमधलं रूप. मग याच्यावर आता आपण उदाहरणं घेऊया आणि तुम्ही स्वतः ओळखा की ती ॲक्टिव्ह व्हॉइस कोणती आणि पॅसिव्ह व्हॉइस कोणती. कारण असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. व्हॉइसवर आधारित विचारतात की विच ऑफ दी सेंटेन्स इज नॉट इन ॲक्टिव्ह व्हॉइस, इज नॉट इन पॅसिव्ह व्हॉइस असं विचारलं जातं. मी उदाहरण लिहितोय. पॅसिव्ह व्हॉइसचं उदाहरण कोणतं, ॲक्टिव्ह व्हॉइसचं उदाहरण कोणतं आहे यातलं आपल्याला बघायचं आहे. काही जणांच्या डोक्यामध्ये एकच असतं की पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य ओळखणं फार सोपं असतं, कारण त्यामध्ये बाय हे प्रेपोजिशन असतं आणि जे एजंटचं काम करतं आणि त्याच्यानंतर एजंट दाखवणारी एजन्सी येत असते. तर सर्वजण एकच काम लगेच हाती घेतात की याच्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइसचे वाक्य कोणते, ज्याच्यामध्ये बाय हे प्रिपोजिशन आलं ते लगेच शोधायला सुरुवात करा. चला, याच्यामध्ये बाय आहे का, बाय आहे का, बाय 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 बाय. इथे कुठेही तुम्हाला बाय दिसत नाही. लगेच एका झटक्यात सगळे निर्णय द्यायला तयार आहे की सगळेच्या सगळे 12च्या 12 वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉइसची आहेत. तर पुन्हा एकदा विचार करा की पॅसिव्ह व्हॉइसचं ओळखायचं असेल तर तुम्हाला बीच्या रूपानंतर V3 येते आणि V3ला ING हा प्रत्यय नसतो. क्रियापदाचं तिसरं रूप V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल. मग बीची रूपे कोणकोणती आहे ती पाहून घ्या. मग चला आता यामध्ये बघूया आपण की हा मेंबर कोण आहे, हॅज ए का इज ए. बघा, तुम्ही जर इथं ही हॅज हेल्प्ड असं जर घेतलं तर हेल्प हे सकर्मक क्रियापद आहे. थोडक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे आणि त्याला इथं ऑब्जेक्ट हवं होतं. इथं ऑब्जेक्ट नाही, याचा अर्थ ऑब्जेक्टच इथं सब्जेक्टचं काम करायला लागलाय. म्हणजे हे 100% तुमचं हॅज नाही आहे, हे बीचं रूप आहे आणि बीचं रूप ते कोण आहे तर इज आहे. मग इथं बघा बरं,
आणि हे कितवं रूप आलेलं आहे? तिसरं. मग बीच्या रूपाच्या नंतर तिसरं रूप आले म्हणजे 100% कोणतं व्हॉइस आहे? पॅसिव्ह व्हॉइस आहे. या उदाहरणात बघा बरं, ही इज हेल्प्ड असं जर घेतलं असतं तर इथं ऑब्जेक्ट आलेलं आहे. मग ऑब्जेक्ट आहे याचा अर्थ हे याच्यामध्ये हॅज आहे आणि हे वर्बचं तिसरं रूप आहे. मग आपण पाहिलं की बीच्या रूपानंतर B3 नसते. मग याचा अर्थ आहे बीचं रूप तर नाही आहे, मग हॅज आहे. मग हे झालं याच्यातलं ॲक्टिव्ह व्हॉइस. इट इज टाइम. टाइम हे वर्ब आहे का? तर नाही, टाइम हे नाऊन आहे. मग चला पुढे चला आणखीन. तर टू स्टॉप, याच्यामध्ये टू स्टॉप आलेलं आहे. याचा अर्थ याच्यामध्ये बीचं रूप कुठेही दिसत नाही. हे बीचं रूप असूनही B3 नाही आहे. मग याच्यामध्ये वर्बचं थर्ड फॉर्म येणं आवश्यक होतं, तेव्हा ते झालं असतं पॅसिव्ह व्हॉइस. पण हे आता आलेलं आहे ॲक्टिव्ह व्हॉइस. चौथ्या क्रमांकाचं बघा, ही हॅज. हॅजच्या नंतर कॉट हे तिसरं रूप आहे आणि तो ऑब्जेक्ट आहे. हे झालं याच्यातलं ॲक्टिव्ह व्हॉइस. 5 नंबरचं बघा, दे आर बीइंग फॉलोड. बघा इथं आर बीचं रूप आहे आणि याच्या पुढे मेन वर्ब आलेलं आहे बीइंग आणि तिसरं रूप आलेलं आहे. याचा अर्थ या बीच्या रूपानंतर तिसरं रूप आलेलं आहे तर तुमचं पॅसिव्ह व्हॉइस. 6 नंबरचं, सगळेजण एकच ठरवतात की लेट पासून LET लेट पासून सुरू होणारं वाक्य हे 100% काय असतं? तर पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य असतं. तसं नाही आहे, सर्वच वाक्य पॅसिव्ह व्हॉइसची नसतात. बघा, लेट हिम गो होम, याच्यामध्ये बघा लेट जरी मेन वर्ब असलं तरी इथं बीचं रूप कुठंही नाही, तर बीचं रूप नाही आहे. म्हणजे हे झालं याच्यातलं ॲक्टिव्ह व्हॉइस. आणि इथं बघा लेट आहे, लेट हिम बीच्या रूपानंतर तिसरं रूप आलेलं आहे. हे झालं याच्यातलं पॅसिव्ह व्हॉइस. 8 क्रमांकाचं बघा, इट इज डन का इट वॉज डन का इट हॅज डन? तर इट हॅज डन. मग डन असतं तर ते तिसऱ्या उपाच्या नंतर तुम्हाला इथं ऑब्जेक्ट हवं होतं. ऑब्जेक्ट नाही, ऑब्जेक्टच इथं काय बनलेलं आहे? सब्जेक्ट बनलेलं आहे. म्हणजे हे 100% इज आहे, हॅज नाही आहे. इट इज डन. हे झालं याच्यातलं पॅसिव्ह व्हॉइस. 9 नंबरचं बघा, हीड बी बीटन. मग ही हॅड आहे का ही वूड आहे? हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की कॉन्ट्रॅक्टेड फॉर्ममध्ये इथं जे लागलेलं अपोस्ट्रॉफी डी आहे ते हॅड आहे का वूड आहे ते आपल्याला क्लिअर करून घ्यावं लागतं. हे हॅड नाही आहे, हे वूड आहे, कारण वूडच्या नंतर इथं बी आलेलं आहे आणि बीच्या नंतर कितवं रूप आलेलं आहे? तिसरं. म्हणजे 100% पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. 10 क्रमांकामध्ये व्हॉट आर यू डुईंग हिअर. आरच्या नंतर इथं डुईंग आलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये कंटिन्युअस आहे. हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. याच्यामध्ये बीचं रूप आहे पण B3 नाही आहे, त्याच्यामुळे हे 10 नंबरचं ॲक्टिव्ह व्हॉइस. 11 नंबरमध्ये बघा, आय वॉन्ट यू टू बी हेल्प्ड. हे बघा बीचं रूप आहे आणि स्वतःच बी आलेलं आहे. हे वर्बचं थर्ड फॉर्म आहे. हे झालं याच्यातलं पॅसिव्ह व्हॉइस. आणि लास्ट वन, यू आर सपोज टू स्टडी हार्ड. याच्यामध्ये आर हे बीचं रूप आहे आणि सपोज वर्बचं थर्ड फॉर्म आहे. हे पण झालं याच्यातलं पॅसिव्ह व्हॉइस. अशा प्रकारे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइस कोणते आणि पॅसिव्ह व्हॉइस कोणते हे ओळखण्यासाठी सुद्धा परीक्षेमध्ये 4 प्रश्न देतात. 4 वाक्य देतात. 4 वाक्यातलं कोणतं तरी एकच पॅसिव्ह व्हॉइसचं किंवा एकच ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असते. ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस करताना आपल्याला सगळ्यात पहिले ते म्हणजे कर्त्याच्या ठिकाणी येणारे जे काही प्रोनाऊन आहेत त्या प्रोनाऊनमध्ये पॅसिव्ह व्हॉइस करताना काय बदल होतो ते आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये बघा प्रोनाऊनमधले खास करून बदल, ॲक्टिव्ह व्हॉइसचे रूपांतर आम्हाला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करायचे. पॅसिव्ह व्हॉइस ओळखायची सोपी पद्धत, बीचे रूपांतर किती रूप असते? तिसरं रूप असते. मग यामध्ये ॲक्टिव्ह व्हॉइसचं जे सेंटेन्स येईल ते सुरुवातीला असं सब्जेक्ट घेऊन येईन आणि सब्जेक्टच्या नंतर तुमचं हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब वगैरे वगैरे चालू राहील. याचं इकडं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना ॲक्टिव्हचं यातलं जे सब्जेक्ट आहे या सब्जेक्टचं इथं आल्याच्या नंतर वर्बच्या थर्ड फॉर्म नंतर बाय एजंट म्हणजे त्याचं रूपांतर इथं एजंटमध्ये होईल. कशाचं? या सब्जेक्टचं. म्हणजे इथं जो सब्जेक्टिव्ह केसमध्ये असन तो पुढे जाऊन तिकडे ॲब्लेटिव्ह केसमध्ये बदलतो. म्हणजे यामध्ये जर इथं आय असेल तर आयचे रूपांतर आपल्या सर्वाला माहीत असेल की बाय मी. इथे जर वी असेल तर त्याचं होईल बाय अस. इथे यू असेल तर इथं बाय यू. स्पेलिंगमध्ये काही बदल होत नाही आहे. ही असेल तर त्याचं झालं बाय हिम. शी असेल तर बाय हर. इट असेल ते खास करून चाइल्डसाठी असेल तर आपण घेऊया इट. दे असेल तर देचं झालं बाय देम. इथे जर एखादं नाव आले समजा राजू तर इथं तुम्ही त्या नावाला जशाच्या तसंही वापरू शकता बाय राजू.
किंवा काही ठिकाणी त्याचं हिम होऊ शकतं, ते आपण पुढील येणाऱ्या उदाहरणामध्ये पाहणार आहोत. त्याच पद्धतीने बघा, ॲक्टिवाईजचं पॅसिवाईज करत असताना पॅसिवाईज ओळखणं परत सोपं आहे. बीचे रूपांतर किती रूप असते? तिसरूप. ॲक्टिवाईजमध्ये आत्ताच आपण सब्जेक्टचा बदल पाहिला, पण आपल्याला हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब ट्रान्झिटिव्ह वर्बच्या नंतर येणाऱ्या ऑब्जेक्टचं काय करायचंय, तर हे ऑब्जेक्ट इकडं आल्यावर सब्जेक्टमध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे ते मूळचं ऑब्जेक्ट होतं. लक्षात ठेवायचंय. म्हणजे या ठिकाणी जर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये मी असेल तर त्या मीचे रूपांतर इथं सब्जेक्टिव्ह केसमध्ये होईल, म्हणजे आय. इथे जर अस असेल तर इथे होईल वी. इथे यू असेल तर यूचं इथं यूच राहिलं. हिम तर हिमचं झालं ही, हरचं झालं शी, इट सुरुवातीला आय कॅपिटल इट. देम असेल तर इथं त्याचं होईल दे. असं आपण ॲक्टिव्हचं फक्त पॅसिव्ह करतानाच ते बदल इथं पाहिलेले आहेत, म्हणजे सर्वनामाचे बदल होते. समजण्यासाठी काही उदाहरणं आपण पाहूया. समजा मी इथं दिलं बघा बरं, आय हॅव हेल्प्ड हर. याच्यामध्ये सब्जेक्ट झाला इथं आय आणि इथला जो ऑब्जेक्ट आहे तो हर. हे इकडे जेव्हा सुरुवातीला येईन पॅसिवाईज करत असताना त्यावेळेला हरचं रूपांतर झालं शी मध्ये. शी हा थर्ड पर्सन सिंग्युलरमध्ये, म्हणजे फर्स्ट पर्सन सिंग्युलर. हॅवचे रूपांतर याच्यामध्ये हॅजमध्ये झाले. पॅसिवाईजमध्ये बीचं थर्ड फॉर्म वापरलं आहे बीन, आणि इथं हेल्पचं थर्ड फॉर्म हेल्प्ड बाय. इथं जे आय आहे त्याचं बाय काय झाले मी. दुसरं घेतलं मी याच्यामध्ये बघा, दे कॅन बीट मी. दे कॅन बीट मी. मीचं इथं रूपांतर होईल आय. कॅन, कॅनच्या नंतर इथं तुम्ही इन्फिनिटिव्ह फॉर्म वापरले बी. बीटचं थर्ड फॉर्म बीटन बाय. देचं रूपांतर कशात झालं याच्यामध्ये देममध्ये. हे असं इथं तुम्हाला हा क्रॉस लक्षात ठेवावा लागेल. इकडचं मेंबर इकडं आणि इकडचं मेंबर इकडं. प्रोनाउन असेल तर बदल होती, नाम असले तर बदल होणार नाहीत. थोडक्यामध्ये ॲक्टिवाईज जे आहे, ॲक्टिवाईजचं पॅसिवाईज करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची, ती म्हणजे क्रियापदाची जी काही रूपे बदलणार आहे ती कशी बदलणार आहे. ॲक्टिवाईजमध्ये सर्वात जास्त महत्त्व ते डूच्या रूपांना असतं. म्हणजे डूची रूपे फार महत्त्वाची आहे, आणि ह्या डूच्या रूपाचं रूपांतर इथं बीच्या रूपात केले जाते. लक्षात ठेवायचं. मग बीची रूपे हेल्पिंग वर्ब असो की मेन वर्ब असो, सर्वात महत्त्वाचे लक्षात ठेवा डूची रूपे आणि बीचे. डूचे रूपांतर बीमध्ये झाले समजायचं पॅसिवाईज होणं सुरुवात झालेली आहे. यामध्ये जर आपण पाहिलं की डूची रूपे सर्वात पहिले बघा बरं, मी दिलं V1 किंवा V1ला एस प्रत्यय लागले तर याचा अर्थ याच्यामध्ये डू होते आणि याच्यामध्ये कोण आहे डज आहे. तर ह्या डू डजचं रूपांतर तुम्ही बीच्या पहिल्या रूपात रूपांतर करताय. ती बीची पहिली रूपं कोणती आहे, ॲम किंवा इज किंवा आर. आणि त्याच्यानंतर याच्यात राहिलेलं जे मेन वर्ब आहे, मूळ रूप आहे, त्याचं तुम्ही किती रूप करता पुढे जाऊन तिसरं. लक्षात ठेवायचं हे डूच्या रूपांतर. डूच्या रूपाचं रूपांतर कशात झालं इथं बीच्या पहिल्या रूपात झालं ॲम इज आरमध्ये. सेम तसंच आता वर्बचं सेकंड फॉर्म असेल. सेकंड फॉर्ममध्ये त्याला डी किंवा ईडी किंवा टी प्रत्यय लागलेला असतं. याच्यामध्ये सहाय्यक क्रियापद कोण असतं डूचं, तर डीड असतं. आणि ह्या डीडचं रूपांतर इथं तुम्ही बीच्या सेकंड फॉर्ममध्ये करता. थोडक्यामध्ये वॉज किंवा त्याचं काय करता वर, आणि मूळ रूपाचं किती रूप करता तिसरं रूप करता. तसंच तुम्ही मॉडल ऑक्झिलरी जर घेतले, मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर तुम्ही कधी पण इथं डू वापरता, म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप वापरता. आणि इथं तुम्ही पॅसिवाईज करत असताना मॉडल ऑक्झिलरी जसं तसं तुम्ही घेताय, आणि इथं डू हे जर मेन वर्ब असेल, मूळ रूप असेल, तर तिथं बीचं मूळ रूप वापरता आणि वर्बचं किती रूप वापरता तिसरं रूप. त्याच पद्धतीनं तुम्ही जर कंटिन्युअस टेन्समध्ये प्रवेश केला, ॲम इज आर याच्यानंतर इथं डूला ING लागले, थोडक्यामध्ये कोणत्याही वर्बच्या मूळ रूपाला ING लागले, तर इथं पॅसिवाईजमध्ये काय करता ॲम इज आर म्हणजे टेन्स न बदलता केलेल्या ह्या रचना आहेत. लक्षात ठेवायचं याच्यामध्ये टेन्सने बदलला पाहिजे, मिनिंगने बदललं पाहिजे. मग इथं ॲम इज आर आणि डुईंगच्या ठिकाणी इथं बीचं ING वाला आलं, बिईंग आणि वर्बचं किती रूप झालंय
तिसरं इकडे क्रियावाचक क्रियापदाचे प्रत्येक वेळेस इकडे कितवं रूप होत जाईल, तिसरं रूप होत जाईल. ही कंपल्सरी बीच्या रूपानंतर येणारी V3ची रचना ती पॅसिव्ह साठी आवश्यक असते. पास्टमध्ये वॉज किंवा वर नंतर इथं डूला ING लागले. थोडक्यामध्ये इथं कोणते तरी वर्बच्या मूळ रूपाला ING लागेल आणि तिथं वॉज किंवा वर आणि याच्या पुढे बीला तुम्ही काय लावले इथं ING आणि वर्बचे किती रूप केले, तिसरं रूप. हे झालं पॅसिव्ह वॉइसमध्ये ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करत असताना. पण याचं फ्युचर कंटिन्युअसमध्ये तुम्ही रूपांतर करू शकत नाही. त्याचं कारण आहे की समजा तुम्ही फ्युचरमधले किंवा एखादं मॉडेल ऑक्झिलरी घेतलं आणि मॉडेल ऑक्झिलरी सोबत ऑलरेडी इथं बी राहीन आणि बी सोबत इथं काय राहीन ING राहीन आणि तुम्ही परत तेच मॉडेल घ्यायला लागलेत आणि मॉडेलच्या नंतर बेस फॉर्ममध्ये आणि परत तुम्ही बीला ING लावायला लागले आणि नंतर वर्बचं किती रूप गेलं, तिसरं रूप गेले, तर ही रचना प्रॉब्लेमॅटिक होती. कारण याच्यामध्ये बीचे कोणत्याही रूपाला इथं टेन्स नाही, त्याच्यामध्ये नंबर नाही आहे. हा त्याच्यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम. त्याच्यामुळं हे कन्स्ट्रक्शन जरी इथं बरोबर असलं तरी हे इकडं चालत नाही. चल त्याच्यानंतर परफेक्ट टेन्सकडे वळालो आपण. हॅव किंवा हॅज नंतर डूचं थर्ड फॉर्म वापरलं डन. थोडक्यामध्ये वर्बचं किती रूप आलं इथं, तिसरं रूप. तर हॅव किंवा हॅज नंतर तुम्ही बीचं तिसरं रूप वापरलं, ते कोण आहे, बीन. याला आपण बीचं थर्ड फॉर्म म्हणतो आणि मूळ रूपाचं काय झालं इकडं तिसरं रूप झालं. त्याच्यानंतर तुम्ही हॅच्या जागेवर हॅड घेतले आणि इथं डूचं तिसरं रूप डन. थोडक्यामध्ये वर्बचं थर्ड फॉर्म आहे आणि ह्या हॅडच्या पुढं तुम्ही परत एकदा बीचं थर्ड फॉर्म घेतलं बीन आणि वर्बचं किती रूप घेतलंय, तिसरं रूप. तसंच नियम तुम्ही मॉडेलला देखील लावला. मॉडेलच्या नंतर हॅव आले आणि हॅवच्या नंतर इथं डन आले. हे थर्ड फॉर्म आहे परत एकदा. इथं मॉडेल ऑक्झिलरीच्या नंतर हॅव आणि हॅवच्या पुढं तुम्ही बीचं थर्ड फॉर्म घेतलं बीन आणि वर्बचं किती घेतलं, तिसरं. मग एक लक्षात ठेवायचं की या 3 ठिकाणी तुम्हाला डूचं थर्ड फॉर्म दिसलं, तर या 3 ठिकाणी तुम्ही बघा बरं, काळजीपूर्वक बघा की ह्या 3 ठिकाणी तुम्हाला बीचं थर्ड फॉर्म दिसलं. याचा अर्थ पॅसिव्ह वॉइस मधलं परफेक्ट टेन्स ओळखायचं तर ते बीन वरून ओळखायचं आहे. चल परत इकडे कंटिन्युअस टेन्समध्ये इथं मेन वर्बलाच ING लागलेलं आहे. इथं मेन वर्ब म्हणून बी आणि बीला ING लागलेलं आहे. इथं बघा बीइंग, याचा अर्थ हे इकडं बीइंग वरून तुम्ही ओळखावं कोणता टेन्स, कंटिन्युअस टेन्स. आणि जिकडं बीन किंवा बीइंग नसते बघा बरं, ॲमिजारच्या नंतर वॉजवेअरच्या नंतर इथं कुठे तुम्हाला ING दिसत नाहीये, हे तुमचं सिम्पल टेन्समध्ये चाललेलं आहे. याला आपण इनडेफिनाइट म्हणतो, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर.